तुम्ही शहरात किती 5 स्टार जीवन जागा, पण गाव ते गावच, कारण गावाकडली मोकळ्या हवेसारखं जीवन ना कुठंच नाही. 4-5 दिवस मुंबईच्या हवा खाल्ल्यानंतर फायनली आलो बघ घरी, आणि घरी येऊन टेकतच का नाही तेवढ्यात मग जायचं होतं कॉलेजला दुसऱ्या दिवशी, कारण कॉलेज चालू होऊन 4-5 दिवस झालेले होते. आता एवढा मोठा ढिगले कपडे इस्त्री करायला काय सांगू तुम्हाला. इकडे सोमभाऊ पण नंबर लावून बसलेले होते इस्त्री करण्यासाठी. तो म्हणतो आवरभर पटक्यात मला शाळेत जायचंय. आता इकडे बघा एवढे कपडे इस्त्री करून झाले, मग किती ढिगल पाडलाय. मग पटक्यात कपडे इस्त्री केले, जेवलो बिवलो आणि निघालो बघ कॉलेजला जाण्यासाठी. आता रूम जायचं म्हटलं मोकर भाजा बोजा, पण आपले सूरज भाऊ ड्रायव्हर असल्यावर घाबरायचंच नाही. हा क्वालिटी ड्रायव्हर. शेवट मग रूम पोहोचलो, पप्पा ते म्हणतात चला बरं आता कॅम्पस फिरून येऊ कॉलेजचा, बघू दे आम्हाला तरी कसं आहे तुमचं कॉलेज. मग कॉलेज वगैरे दाखवलं, त्यानंतर मग 4 वाजता लागली भूक. आपल्यासोबत मिसळ खातच होतो का तेवढ्यात कॉलेज पण सुटलं. म्हटलं आता कॉलेज सुटले जाऊया खेळायला, आणि खेळायला जायचं म्हटलं आमची पहिली पंचायत राहते ती बॉलची. ते कसं राहतं माहिती का, नादा पुढं सगळं बाद. मग आहे ना डायरेक्ट ग्राउंडच्या बाहेरल्या साईडनं, कारण तिथले बॉल पडेल राहते. मग आमच्या कोरडे भाऊनी ना एक बॉल सापडला, आणि हा जवळ क्रिकेटला बॅटम बॉल नाही राहत ना तर ग्राउंड कोणीच नाही, पण जेव्हा बॅटम बॉल भेटती ना, अरे बाबू काय सांगू तुम्हाला, पब्लिक म्हणजे पब्लिक. क्रिकेट खेळून झालं गेलो डायरेक्ट